नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय अळूचं फतफद। ही बऱ्याच जणांची फेवरेट डिश आहे। तर कसं बनवायचं ते आज पाहतोय आपण। त्यासाठी भाजीचं अळू जे असतं ते इथे वापरायचं आहे। अळूचे देठ जे असतात त्याचे जी साल असते ती सोलून घ्यायची, जसं व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याच पद्धतीने जे दोर असतात ना ते सगळे असे सोलून घ्यायचे आणि त्यानंतर पानांवरती सुद्धा जे दोर असतात ते सुद्धा काढून घ्यायचे। याने काय होतं, अळू जे आहे ना ते खूप जास्त घशाला खवखवत नाही। तर ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत। देठांवरचे पानांवरचे सगळे दोर काढून घ्यायचे आणि एकावर एक अशी ही पानं ठेवलेत मी आणि त्याच्यावरती जे आपण देठ जे आहे अळूचा त्याचे सुद्धा तुकडे करून घेतलेले आहेत ते ह्यावरती ठेवायचे। थोडे थोडे करायचे। मी इथे 2 रोल केलेत आणि दोन्ही रोलवरती थोडे थोडे देठ ठेवून हे असं रोल करून घेतलेलं आहे। याने काय होईल, भाजी चिरायला एकदम सोपी जाईल आणि बारीक भाजी चिरली जाते। तर रोल करून झाल्यावरती धारदार सुरीच्या मदतीने इथे मी जी भाजी आहे अळूची ती एकदम बारीक अशी चिरून घेते। अळूची भाजी बारीक चिरायची म्हणजे अळूचं फतफद सुद्धा एकदम मस्त बनतं। तर इथे माझी अळूची भाजी मस्त चिरून झाल्यानंतर मी काय केलं, स्वच्छ धुवून एका चाळणीवर तिला निथळत ठेवलं। सगळी स्वच्छ केलेली भाजी एका कुकरमध्ये घालायची। आपण ह्याला चांगलं शिजवून घेणार आहे म्हणून कुकरमध्ये घालून त्याच्यामध्ये मी काही शेंगदाणे ॲड करते आणि काळे वाटाणे घालते। तुम्ही आवडत असेल तुम्हाला ते इथे कडधान्य वापरू शकता, पण काळे वाटाणे आणि शेंगदाणेमुळे हे खूप छान लागतं। 2-3 कोकमाची सालं घालायची म्हणजे अळूचा जो खवखवपणा आहे तो सुद्धा कमी होईल, घशाला ते कमी खवखवेल, त्यामुळे कोकम स्किप करायचं नाही। तर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं ग्लासभर, कुकर बंद करायचा आणि 1-2 शिट्ट्या काढायच्या। कुकर थंड झाल्यानंतर उघडायचा आणि मग चेक करायचं अळू जे आहे ते व्यवस्थित शिजले की नाही। तर इथे पळी घेतली आहे मी आणि पळीने हे स्मॅश करते। अलगद स्मॅश होत असेल व्यवस्थित तर अळू व्यवस्थित शिजलेला आहे, नसेल तर मग तुम्ही पुन्हा एकदा शिट्टी काढू शकता। अळूचं फतफद बनवण्यासाठी एका टोपामध्ये, भांड्यामध्ये, कढईमध्ये सुद्धा करू शकता, तेल घालायचं। तेलामध्ये ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या, जरा जास्त घालायच्या। गॅसचा फ्लेम स्लो करून ह्याच्यामध्ये 1.5 चमचाभर लाल तिखट, थोडीशी हळद आणि गरम मसाला घातलेला आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करते मी। त्याच्यामध्ये काय करायचं, जे फतफद आपलं रेडी आहे अळूची जी भाजी शिजून ती यामध्ये ॲड करायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही, नाहीतर मग खूप जास्त पाणी होईल आणि अळूचं फतफद खायला तितकंसं टेस्टी लागणार नाही। त्याच्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही। वाटलंच खूप ड्राय आहे तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकता। अळूच्या फतफदाची कन्सिस्टन्सी नाही अशी जशी दिसते तशीच असली पाहिजे। ह्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालते आणि पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करते। आता अळूचं फतफद आणखीन चविष्ट बनण्यासाठी महत्त्वाचा भाग असतो तो ह्याला ना फोडणी देण्याचा। ह्याला आता आपण ठिकरीची फोडणी देणार आहोत, कधी कधी तुम्ही कोळशाची सुद्धा देऊ शकता। तर मस्त उकळी आलेली आहे। तर आता मी काय करणार आहे, मातीची एक कपरी घेतली आहे, जी हंडी असते आपली दही हंडीची त्याचीच ही कपरी होती। तर तिला ना गॅसवरती गरम करून घ्यायचं। व्यवस्थित गरम झाल्यावरती ह्याच्यावरती लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि लसणाच्या पाकळ्या घालून त्याच्यावरती थोडं तेल घालायचं। तेल घालून झाल्यावर पुन्हा ह्याला थोडंसं गॅसवरती गरम करायचं, म्हणजे काय होईल, अजून स्मोकी फ्लेवर येईल आणि गरम गरम हे अळूच्या फतफदामध्ये सोडायचं। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ बंद करून ठेवायचं आणि मग झालं आपलं अळूचं फतफद तयार। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा हे अळूचं फतफद नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।